जय हिंद. लोकप्रधान न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज जसा विद्यार्थ्यांचा निकालाचा दिवस असतो, 10वी-12वीच्या बोर्डाचा निकाल असतो, अगदी त्या पद्धतीने या ठिकाणी आज निकाल लागणार आहे. कोण परीक्षा पास होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोलापुरात प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे की कोण जिंकणार, प्रणितीताई जिंकणार की राम सातपुते जिंकणार. हे लोकांचे तर्क वितर्क सुरू आहेत. कोणी म्हणते प्रणितीताई जिंकणार तर कोणी म्हणते राम सातपुते जिंकणार. नेमकं पब्लिकच्या मनामध्ये काय चालू आहे हे आपण पब्लिककडून जाणून घेऊयात. नेमकं पब्लिकला काय वाटतंय आणि या ठिकाणी कोण येणार निवडून, हे जनतेच्या मनात कोण आहे, जनता काय अंदाज लावते हे आपण पब्लिककडून जाणून घेऊयात. तर आपल्या ठिकाणी या ठिकाणी काही पब्लिक आहेत, काही लोक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय वाटतं तुम्हाला, कोण जिंकून येईल? आम्हाला वाटतं आमचा हात येईल. वाटतं म्हणजे प्रणितीताई येणार. काय काय अपेक्षा काय आहेत तुम्हाला? अपेक्षा काय, राम सातपुते कुठला बीडचा ते ऊस तोडणार माणूस आमच्या सोलापुरात कोण नव्हती काय भाजपची लोक उभा करला. नाही, बीजेपीने विकास केला असं म्हटलं जातं. हे विकास कवा बी केला आणि करत बी नाही. 10 वर्षात काय झालं नाही तुम्हाला माहिती आहे का? कोण कुठला पुजारी, कुठला ते बनसुडे, काय केलं का त्यांनी? ताई जिंकणार हे तुम्ही कशात? 100% सांग तुम्ही. ताई जिंकल्यावर तुम्हाला सांगून जातो, हातात हात देऊन, हो अण्णा आली का नाही ताई म्हणून सांगून जातो तुम्हाला. तर ताईचा अंत करणार ती गोर गरीब तर पोचले ते. हो गरीबाला माघार जाऊ दिली नाही ती. 4 आणि नाही 2 आणि तर देऊन माघार पिटवली ती. त्यांची ओळख ना पाळ कुठलाही राम सातपुते कवा आहे का ओळख सोलापूरला? मग आता येऊन उभारला इथं. या ठिकाणी आणखी काही लोक आहेत, त्यांच्याकडे जाऊन काय वाटतं तुम्हाला, कोण जिंकून येईल? कोण? आम्ही या ठिकाणी माड्यातून आलेलो आहे आणि माड्यातून धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचा विजय निश्चित आहे असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. धैर्यशील मोहिते पाटील माडा संघात उभा आहेत, तर तुम्हाला असा अंदाज कसा लावताय की तुम्ही ते निवडून येतील? हो, त्यांचं कामच तसं आहे आणि मोहिते पाटलांवर माडा मतदारसंघाचं पूर्ण प्रेम आहे. तुम्ही माड्यातून या ठिकाणी पाहण्यासाठी आलात निकाल? हा. तुम्ही एकटेच आलात की तुमच्यासोबत? नाही, आमची सर्व टीम आलेली आहे. कुठे तुमची टीम आहे काय? आमची मतमोजणीला आत गेलेले आहेत. आणि बाकी काय तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येईल काय वाटतं? आम्ही मान तालुक्यातून आलेलो आहे. रणजित दादा येथील निवडून. दादा येतील. तर या ठिकाणी असे वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत की सोलापुरातून प्रणिती शिंदे जिंकतील आणि माढ्यातून जे आहे ते आपले मोहिते पाटील जिंकतील. आणखी काही लोक आहेत, त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात की नेमकं काय वाटतंय. नक्की सोलापूरचं जे रिझल्ट आहे प्रणितीताईंना बहुमताने निवडून द्यायचं सोलापूरकरांचा विचार आहे आणि सोलापूरकर नक्कीच ताईंना विजय करून देतील हे विश्वास आहे. आणि या संकल्पने ताईंचं जे काम चाललेलं आहे मागच्या 15 वर्षापासून सोलापूरमध्ये चांगलं काम आहे. महाराष्ट्राचे कार्यसम्राट म्हणून त्यांना ओळखलं जातं. सोलापूर आणि महाराष्ट्रामध्ये ताईंचं प्रत्येक ह्याच्यामध्ये काम आहे. दुःखासुखात प्रत्येकाच्या ताई नेहमी राहतात. जे शरद स्वामी असू दे, शरद बनसोडे असू दे, हे काहीच केलं नाही. 10 वर्षात सोलापूरला पाठीमागे नेण्याचं काम हे दोघं केलेत. ताई नक्की सोलापुराकरांचा विकास करतील हे संकल्प आमचा आहे आणि हे विचार आहे. तर त्या अंदाजात तुम्हाला कोणी निवडील असं तुम्हाला काय, कोण? ताई आला पाहिजे. पाणीचा प्रश्न ताईच करणारा. सगळ्या गरीबच्या लोकांसाठी सगळे इंटरनल लेवल चांगला वापरते. ते कोण बी मैयत झालं ना तिथपर्यंत पोहोचायला ताईच आहे. कुठलं बी काम असू दे, अडचण असू दे, कामगार असू दे, कुठला बी असू दे, ताईच्या आघाडीवर निवडून यायला पाहिजे. ताईला बहुमत मताने ताई निवडून यायला पाहिजे एवढाच आमचा इच्छा आहे. जनताची जे विजय झाला पाहिजे एवढंच आम्हाला हे आहे. शिंदे जिंदाबाद. तर या ठिकाणी जे आहे निकाल लागल्यापूर्वीच प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते जल्लोष करत आहेत की आमचाच पक्ष विजय जिंकणार, आमचाच उमेदवार जिंकणार. ही प्रत्येकाला एक आशा, एक उम्मीद आहे. ही उम्मीद, ही आशा कुठपर्यंत खरी ठरणार आहे हे निकालानंतरच कळेल. त्यासाठी प्रहारचा लोकप्रधान न्यूज लाईव्ह चालू आहे. आपल्याला प्रत्येक अपडेट आम्ही इथून देतच राहू. लोकप्रधान न्यूजसाठी अशफाक नदाब, माझे सहकारी अल्ताफ शेखसह.